नीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. काही लोकांच्या मदतीच्या हातामुळे काही लोकांच्या जीवनात कसे आनंदाचे क्षण येतात हे सांगणारी एक संघर्षमय कथा. आज सुनंदाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. तिचा एकुलता एक मुलगा सुनील नोकरीसाठी मुंबईला चालला होता. अतिशय कठीण परिस्थितीत सुनीलने आपले कम्प्युटर ई-लर्निंग कोर्स पूर्ण केला होता. कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्याला टाटा कंपनीने नोकरीसाठी कॉल पाठविला होता. देवगिरी एक्सप्रेसमध्ये बसून सुनील जाऊ लागला. तसे सुनंदाला अश्रू आवरणे कठीण झाले होते. साऱ्या गावकऱ्यासह तिलासुद्धा आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. ज्या कारणांसाठी तिचा नवरा हे जग सोडून गेला त्याचे स्वप्न साकार केल्याचा अभिमान तिला होत होता. सुनंदा ही मध्यमवर्गीयातील मुलगी, दिसायला सुंदर जरी नसली तरी नाक सरळ आणि थोडीशी बुटकी, त्यामुळे प्रत्येक नजरेत भरत होती. पाहुण्यांलाच रमेशसोबत तिची सोयरीक झाली. रमेश काही तिला परका नव्हता. तो सुद्धा गणितात हुशार विद्यार्थी. कितीही अवघड गणित रमेश चुटकीसर सोडवत असे. थोडासा वेळ, परंतु मितभाषी रमेश आपला जास्तीत जास्त वेळ पुस्तक वाचण्यात चालवित असे, म्हणून त्याला सारे पुस्तकी किडा म्हणून चिडवत असे. त्यांची आजी त्याला "अरे रम्या, पुस्तक वाचून वाचून वेडा होशील" म्हणून समजावीत. 12वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले, मात्र इंजिनिअरिंगसाठी थोडे कमी पडले. पेमेंट सीटवर प्रवेश मिळाला असता, परंतु तेवढा पैसा चरदर विकूनही जमा झाले नसते, म्हणून सरळ BScचा पर्याय स्वीकारला आणि चांगल्या टक्केवारीत पदवी मिळवली. पदवीचा निकाल आणि लग्नाची तारीख एकच निघाली. पदवी आणि लग्न दोन्ही एकदाच, त्यामुळे घरातील सर्वांनाच आनंद झाला. 1-2 कम्प्युटरचे चांगले कोर्स शिकून रमेश नोकरीसाठी या कंपनीतून त्या कंपनीत चकरा मारित होता, परंतु त्याला नोकरी काही मिळत नव्हती. संसारात त्याचे काही मन लागत नव्हते. त्यातच सुनंदाला दिवस गेले आणि छान असरं बाळ सुनील त्यांच्या जीवनात आला. दिवसेदिवस संसाराचा खर्च वाढतच होता. रमेशला काही नोकरी मिळत नव्हती. दिवसभर शहरात फिरून फिरून यायचा आणि रात्री पुस्तक चाळत बसायचा. त्याच्याजवळ विद्वत्ता होती, प्रमाणपत्र होतं, नव्हतं काय तर वशिला. असंच एका कंपनीत मुलाखतीला गेल्यानंतर रमेशने साऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली, परंतु त्यांनी रमेशला निवडले नाही. तेव्हा रमेशला खूप राग आला आणि त्याने कंपनीच्या मॅनेजरला कॉलर धरून ओढले. लगेच तेथे पोलीस बोलवण्यात आले. रमेशला लॉकअपमध्ये टाकले. ही वार्ता थोड्याच वेळात गावात पोहोचली. गावातील प्रतिष्ठित मंडळी येऊन साताऱ्यावर त्याची सुटका केली. तेव्हापासून 4 दिवस तो घराच्या बाहेर पडला नाही. त्याच्या मनावरचा ताबा सुटला होता. तो घरातल्या लोकांवर चिडचिड करू लागला. विनाकारण सुनंदाला शिव्या-शाप देत मारू लागला. एवढेच नाही तर पोरासमोर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना काही बोलू लागला. रमेश आतापुरता वेडा झाला होता. सुनंदाला काय करावे कळत नव्हते. तिला तर धड रडताही येत नव्हतं. गावातल्याच 4 शहाण्या लोकांनी रमेशला पुण्यात मेंटल दवाखान्यात सोडण्याचा सल्ला दिला. पुण्याला अनेक वेळे ठीक झाल्याची सुनंदा पण ऐकून होती. मग एके दिवशी रमेशला पुण्यात नेण्यात आलं. सुनंदाला जर खायला आल्यासारखं वाटलं होतं. ती पण 12वी पास होती, परंतु नोकरीच्या मागे ती कधी धावली नाही. परंतु गावचा सरपंच खूप चांगला देवमाणूस होता, म्हणून गावातल्या अंगणवाडीवर शिक्षिका म्हणून तिची नेमणूक केली. महिना शेपारच्या तेवढाच कुटुंबाला आधार होता. सुनील 10 वर्षाचा झाला. 1-2 महिन्यांनी दवाखान्यातून पत्र येतच होते खुशालीची. कसेबसे कुडत कुडत 10 वर्ष संपले. दवाखान्याच्या प्रमुखांनी "रमेश बरा झाला आहे, त्यास परत नेऊ शकता" असे पत्र पाठवल्यामुळे तब्बल 10 वर्षांनी रमेशला गावात आणलं. आता तो सामान्य दिसत होता. अगोदरच मितभाषी, त्यामुळे कोणालाही जास्त बोलतच नव्हता. बस म्हटलं की बसायचं आणि कंटाळा आला की पांघरून घेऊन झोपायचा. राहून राहून आजीने बोलणं वाक्य आठवायचं आणि डोळ्यात पाणी आणायचा. मनात कसलेही विचार न आणता त्याने दिनचर्या चालू केली होती. गावातल्या कुजबूज बोलल्यामुळे रमेश मात्र अस्वस्थ व्हायचा. रात्र सरून जायची, पण याला काही झोप यायची नाही. सरपंचाचं आणि वाईचं ट्युनिंग लय मस्त आहे. त्याचाच नवरा पागल आहे. तिनं तरी काय करील बिचारी, ती बी शेवटी बाई माणूस आहे. किती म्हणून सोसलं. या अशा बोलण्यामुळे रमेशचा माथा ठणकत होता. अंगणवाडी शिक्षिका म्हणजे मीटिंगला जावेच लागते, त्यामुळे कधी वेळ होते. मग रमेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. लोक म्हणतात ते सारं खरं आहे असं त्याला वाटू लागलं. त्याच्या मनात विचाराचं वादळ उठलं. त्या दिवशी असेच सुनंदा मीटिंगला गेली होती आणि सुनील शाळेला. घरात कोणी नाही हे पाहून रमेशने एंट्रीचा डबा घेतला, घटाघट चशाखाली ओतला आणि
चिरनिद्रात झोप घेतली. सायंकाळच्या सुमारास सुनंदा घरी आली. एंट्रीचा डबा पाहताच तिच्या काळजात धस्स केलं आणि ती धाय मोकलून रडू लागली. ज्याच्यासाठी एवढी मरमर करू लागली तोच हात सोडून निघून गेला म्हणून रडू लागली. रमेशच्या जाण्याने तिचा जीव कशातच लागेना. जेव्हा पुन्हा एकदा सरपंचाचे तिला आभार दिला, परंतु सुनंदाच्या कानावर या सर्व गोष्टी पोहोचवल्या होत्या. यापुढे सरपंचाचा आधार द्यायचे असे ठरवले. सरपंच खरोखरच देवमाणूस होता. त्याच्या मनात जरासुद्धा वासना नव्हती. पण लोकांचे तोंड कसे बंद करणार? घरात पैसा नसल्यामुळे सुनीलचं पुढील शिक्षण खोळंबू लागलं होतं. महिन्याच्या पगारीवर घर चालवणे अवघड होतं. काय करावं हे तिला कळेना. सगळ्या गावाला आपला संबंध कळावे या हेतूने सरपंचाने मारुतीच्या पारावर सर्व लोकसमक्ष नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुनंदाच्या हातून राखी बांधून घेतली. तेव्हा कुजबूज करणाऱ्या लोकांच्या तोंडात माती पडल्यासारखं झालं. संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणं हीच माणुसकी आहे. यापुढील सुनीलच्या शिक्षणासाठीच पूर्ण खर्च मी त्याचा मामा उचलणार असे म्हणून सरपंचांनी मारुती रायाच्या पाया पडल्या आणि घरी आणलं. आज सुनंदाच्या मनात काही नव्हतं की लोकांच्या मनात सुनीलच्या शिक्षणाचा प्रश्नही सुटला होता. 10वीचा निकाल लागला. सुनील चांगल्या गुणांनी पास झाला. त्याच्या वडिलांचे सर्व गुण सुनीलच्या अंगात होता. 12व्या वर्गात कम्प्युटर सायन्स घेऊन 90% मिळवले. या 2 वर्षात सरपंचांनी त्याच्या राहण्याचा, खाण्याचा, वह्या पुस्तकांचा सारा खर्च उचलला होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर लागल्यावर सारे गावकरी, सरपंच आणि सुनंदा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुनील खूप अभ्यास करीत, दरवर्षी चांगले गुण मिळवीत प्रगती करत होता. त्याच शेवटचं वर्ष चालू होतं. अचानक एके दिवशी सरपंचाला झटका आला आणि ते सर्वांना सोडून गेले. सरपंच गेल्याचा निरोप सुनीलला कळविण्यात आला. परंतु त्याच दिवशी टाटा कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू होती. एक मन म्हणत होतं, ज्यांनी संपूर्ण आयुष्यात तुझ्यासाठी झटलं त्याचं शेवटचं एकदा तोंड बघून घे. तर दुसरं मन होतं की सरपंचाचं कशापायी एवढं शिकवलं, हातात आलेली नोकरी सोडून गेल्यास तर सरपंचाच्या आत्म्याला काय वाटेल. शेवटी सुनील तेथील इंटरव्ह्यू संपवून दुसऱ्या दिवशी गावी परतला. गाव पूर्ण सुनं वाटत होतं. सुनंदा तर सुनीलला बिलगून लहान मुलीसारखी रडत होती. ज्या सरपंचावर संपूर्ण गाव कुजबुजत होतं त्याच सरपंचाच्या जाण्याने गाव पूर्ण दुःखी होतं. सुनील महिनाभर गावीच थांबला होता. त्याची कॅम्पस इंटरव्ह्यू झाली हे सुद्धा तो विसरला होता. परंतु टपालाने गावी आलेल्या नोकरीच्या कॉलने सर्वांना पुन्हा एकदा आनंदाच्या वातावरणात हरवून टाकले. छोट्याशा गावातला गरीब घरातला सुनील राजधानी मुंबईत नोकरी करणार या विचाराने सर्वांना अभिमान वाटत होता. सुनील आणि सुनंदा मनोमन सरपंचाची आठवण करीत होते, तर गावातले लोक मिळालेल्या नोकरीला सुनंदाच्या संघर्षाचे फळ मानत होते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.